स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ कॉन्टेंटमध्ये। तर आज आपण जे टॉपिक डिस्कस करणार आहे तो आहे बेसिक इंट्रोडक्शन टू न्यूक्लियर एनर्जी। तर हा एक पूर्ण कंप्लीट पॅकेज आहे। हा 5 महिन्याचा पॅकेज आहे। यामध्ये मी तुम्हाला डिटेल देऊन देतो की या 5 महिन्यामध्ये हे 15 टॉपिक कव्हर होणार आहे। तर हे 15 टॉपिक कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो। यामध्ये बघा, सर्वात पहिला आपला जो टॉपिक आहे तो आहे एनर्जी। आता सर्वात आधी मला तुमच्यासोबत हे शेअर करायला आवडणार की बेसिक इंट्रोडक्शन टू न्यूक्लियर एनर्जी हा टॉपिक कोणाकरिता आहे। तर याच्यामध्ये जे टार्गेट ऑडियन्स आहे ते आहे जे डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल स्टुडंट आहे, ज्यांचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा साठी ते आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। तर त्यांच्यासाठी हा टॉपिक राहणार, हा सब्जेक्ट राहणार। याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग मध्ये जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहे ज्यांच्याकरिता हा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू न्यूक्लियर एनर्जी। न्यूक्लियर एनर्जीचा निश्चितच एक टॉपिक राहते। सब्जेक्ट मध्ये एक चॅप्टर असतो आणि चॅप्टरला वेटेज पण छान असते। त्यानंतर जे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करत आहेत किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी करत आहेत, एमटेक किंवा एमई, त्यांच्यासाठी पण टॉपिक असते थर्मल पॉवर पॉवर सिस्टीम किंवा थर्मल मध्ये सब्जेक्ट राहते न्यूक्लियर एनर्जीचा, अणुऊर्जाचा। त्यांच्यासाठी हा टॉपिक राहणार। याच्या व्यतिरिक्त जे स्टुडंट महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रामध्ये न्यूक्लियर एनर्जी ब्रांचचा स्टडी करत असणार, इंजिनिअरिंग इन न्यूक्लियर एनर्जी किंवा बीटेक इन न्यूक्लियर एनर्जी, त्यांच्याकरिता हा टॉपिक राहणार। त्या व्यतिरिक्त असे कोणी प्रोफेशनल जे न्यूक्लियर एनर्जी मध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक चांगला राहणार, कारण याच्यामध्ये सुरुवातपासून तर न्यूक्लियर एनर्जीच्या प्रत्येक टॉपिकवर आपण इथे डिस्कस करणार आहे, प्रत्येक टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहे। तर याचा जो पॅटर्न आहे हा मी तुम्हाला पॅटर्न सांगून देतो। हा एक 40 मिनिटाचा सेशन राहणार पर डे आणि संडे ऑफ। आणि त्यानंतर या 6 दिवसाच्या पर डे 40 मिनिट्स मध्ये तुमचा जो सॅटरडे वीकेंड एक्झाम आहे ते राहणार। म्हणजे जे 5 दिवसात शिकवणं झालं ते तुम्हाला 6व्या दिवशी त्याची एक एक्झाम द्यायची आहे। एक्झाम मध्ये 2 ऑप्शन आहे। एक आहे ऑफलाईन एक्झाम, जे की तुम्ही ड्रीमलँड बिझनेस पार्क, नागपूर हायवे, अमरावती शहरामध्ये येऊन देऊ शकता। या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन वेने जर एक्झाम द्यायची असणार तर त्यासाठी पण प्रोव्हिजन आहे, ते पण तुम्ही देऊ शकता ऑनलाईन वेने एक्झाम। इट्स डिपेंड ऑन यू हाऊ यू आर फेस युअर एक्झाम, दॅट इज द वीकेंड एक्झाम। तर मला तुम्हाला सांगायला आवडणार की याच्यामध्ये एकूण 30 चॅप्टर आहे। तर 30 चॅप्टर मधून मी सुरुवातीचे 15 चॅप्टर इथे तुमच्या समोर मांडलेले आहेत। राहिलेले जे 15 चॅप्टर आहेत ते मी नेक्स्ट सेशन मध्ये तुमच्या समोर मांडणार। तर याच्यामध्ये सर्वात 1 नंबरचा चॅप्टर आहे एनर्जी, ऊर्जा। त्यानंतर 2 नंबरचा चॅप्टर आहे ॲटम अँड न्यूक्लियर। त्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी। म्हणजे आपल्याला माहित आहे की असे काही किरण आहेत की जे आपल्यासाठी अतिशय घातक आहे, अल्फा बीटा गामा रेज। तर हे घातक जे किरणे आहेत त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असं म्हणतो। जसं की आपल्याला माहित आहे युरेनियम हा एक अतिशय सेन्सिटिव्ह मटेरियल आहे आणि त्यालाच आपण अणुऊर्जा म्हणून वापरतो, न्यूक्लियर पॉवर म्हणून वापरतो। तर त्यानंतर आहे न्यूक्लियर प्रोसेसेस। जसं आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या न्यूक्लियर प्रोसेसेस राहतात,
फिशन राहते, फ्युजन राहते. आणि त्याच्यामध्ये फिजन आणि फ्युजन मध्ये जे आपला जो एनर्जीचा जो सोर्स आहे, समजा उदाहरणार्थ युरेनियम, तर त्या युरेनियम मधून आपल्याला जर एनर्जी काढायची असणार तर त्याला वेगवेगळ्या स्टेप मधून पास व्हावं लागतं. त्यानंतरच आपल्याला जे रिक्वायर्ड ऊर्जा आहे ते मिळते. तर आता याच्यामध्ये चॅप्टर 8 मध्ये त्यानंतर न्यूक्लिअर प्रोसेस मध्ये तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर चॅप्टर 5 मध्ये रेडिएशन अँड मटेरियल्स. चॅप्टर 5 मध्ये रेडिएशन अँड मटेरियल्स, जसं की किरणांचं उत्सर्जन आणि त्याचे कोणते मटेरियल आहेत ते. त्यानंतर चॅप्टर 6 मध्ये आहे फिजन. चॅप्टर 6 मध्ये फिजन. त्यानंतर चॅप्टर 7 मध्ये फ्युजन. चॅप्टर 8 मध्ये पार्टिकल ऍक्सलरेटर. जसं आपल्याला माहित आहे की ऍटम मधले जे पार्टिकल्स असतात त्याला ऍक्सलरेट करावं लागतात आपल्याला. जेव्हा आपण ऍक्सलरेट करतो तेव्हाच ते एकमेकावर आदळतात आणि आदळल्यानंतर स्वतःमधून बॉन्ड ब्रेक करून एनर्जी रिलीज करतात. त्यानंतर चॅप्टर 9 आयसोटोप सेपरेटर्स. चॅप्टर 10 रेडिएशन डिटेक्टर्स. चॅप्टर 11 न्यूट्रॉन चेन रिएक्शन. चॅप्टर 12 न्यूक्लियर हीट एनर्जी. चॅप्टर 13 ब्रीडर रिएक्टर्स. चॅप्टर 14 फ्युजन रिएक्टर्स. चॅप्टर 15 हिस्ट्री ऑफ न्यूक्लियर एनर्जी. तर हे एकूण 15 चॅप्टर आहेत जे की आपण येत्या 5 महिन्यात कव्हर करणार आहे. आणि जे राहिलेले 15 चॅप्टर आहेत ते आपण पुढच्या 5 महिन्यात कव्हर करणार आहे. कारण की याच्यामध्ये जो आपल्याला डिटेल स्टडी करावा लागतो त्यामुळे याच्यामध्ये वेळ लागणार. होऊ शकते पॅरलल मध्ये जे अनादर 15 चॅप्टर आहेत ते जर एखाद्या फॅकल्टीने मॅनेज केले किंवा कव्हर केले तर इट इज पॉसिबल विदिन 5 months you can achieve your package, that is the total near about 30 chapter of the basic introduction of nuclear energy. तर आता बघा टोटल 5 months course package. Per day 40 minutes. Timing आठ 10 AM ते 8:50 AM. संडे ऑफ. Saturday weekend. Weekend exam. सॅटरडे वीकेंड एक्झाम जे आहे हे तुम्ही 2 पद्धतीने पण देऊ शकता. एक तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण देऊ शकता. सरळ ड्रीमलँड बिझनेस पार्क, नागपूर हायवे रोड, अमरावती शहर, जे की एक हा जवळपास नागपूरवरून फक्त 150 किलोमीटर वरती आहे. तर त्यामुळे तुम्ही इथे येऊन हे एक्झाम देऊ शकता. यू कॅन
face your examination by online mode, offline mode at Dreamsland Business Park, Amravati City. तर सॅटरडे वीकेंड एग्जाम राहते. 2 ऑप्शन इज अवेलेबल, बोथ ऑप्शन. You have both options for your examination, that is the offline mode and online mode. बघा 8:10 ला तुमचा हा क्लास चालू होतो, 8:50 ला संपतो. संडे ऑफ राहतो. पर डे 40 मिनिट राहते. टोटल 5 महिन्याचा ड्युरेशन हा राहणार. म्हणजे आपल्याला म्हणता येणार की 3×5=15, 100 प्लस मायनस 150 दिवस. 150 दिवस हे पूर्ण होणार नाही, पण जवळपास पकडून चालू आहे आपण. वीकेंड एग्जाम देणं ही कंपल्सरी आहे. त्यानंतर आता मी इथे जे 15 चॅप्टर कव्हर केलेले आहेत, राहिलेले जे अनदर 15 आहेत ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार पुढच्या सेशन मध्ये. तर आय होप ऑल व्ह्यूअर्स और स्टुडंट are understand this concept, this information related to basic introduction to electrical, basic introduction to nuclear energy. Why naturally I speak electrical, because my branch is electrical, so that's why naturally these words coming out while I seeing there is any energy. Just my brain see E and click electrical. So that is the natural. So that is the basic introduction to nuclear energy. मला असं वाटते की तुम्हाला हे समजलेलं आहे, जे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मी होतो NW मनोहर. तुम्ही मला इतकं लक्षपूर्वक ऐकलं, या माहितीला महत्त्व दिलं, त्याबद्दल मी आपले सहर्ष आभार मानतो आणि थांबतो. आपण भेटूया नेक्स्ट कॉन्टेंट मध्ये अतिशय लवकर. तोपर्यंत वाचत राहा, नॉलेज गेन करत राहा आणि तुमचा जो डेस्टिनेशन आहे त्याच्यापर्यंत लवकरात लवकर इफेक्टिव्ह वेने स्ट्रगलफुली पोचा. आणि आपण भेटूया लवकरच. धन्यवाद.